मित्र, रुपया 95 रुपयाच्या पार गेलाय. पण आश्चर्य या गोष्टीचं नाहीये की रुपया 95 पार झालाय. आश्चर्य या गोष्टीचं आहे की वित्तमंत्री म्हणतात की रुपयाला काही झालेलं नाहीये. रुपया चांगला आहे, फक्त डॉलर स्ट्रॉंग झालाय. म्हणजे हे तर असं झालं ना की घर जळालंय आणि तुम्ही म्हणताय की बाहेर खूप ऊन पडलंय. आणि रुपयाच्या पडण्याने सरळ हा जो भार आहे ना, हा सामान्य नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. कारण तुम्हाला काय, तुम्हाला तर सगळ्या सरकारी सोयी सुविधा मिळतात. या गोष्टीचा फरक पडणार आहे शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना आणि मिडल क्लास लोकांना. 2014च्या आधी रुपया पडल्यानंतर देशाची अब्रू जाते असे बोलणारे तुम्ही लोक, आता तुमची अब्रू कुठे आहे? आणि आता ह्या सरकारने लोकांना वेड्यात काढणं बंद करायला पाहिजे. हे सोशल मीडियाचं युग आहे मित्रांनो. इथं तुम्ही लोकांना येडे नाही बनवू शकत. रुपयाची किंमत पडली तर ती सावरताही येईल, पण तुमची किंमत जर सामान्य नागरिकांच्या मनातली कमी झाली ना, तर ते रिझर्व्ह बँक सुद्धा वाचवू शकणार नाही. असं आहे ना की या सरकारला फक्त आता रुपयाची किंमत तेव्हा कळेल जेव्हा हे अपोजिशन मध्ये राहतील. पण आपण जे सत्तेत बसवलेले लोक आहेत त्यांना प्रश्न नाही विचारायचे, तर मग का डोनाल्ड ट्रम्पला विचारायचे?